सासरच्या लोकांना आपली किंमत कळू द्या. काजल अवघ्या अर्ध्या तासापूर्वी ऑफिसला पोहोचली होती आणि काल झालेल्या सर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर ती आजची कामे तिच्या टीमकडे सोपवत होती. तेवढ्यात रोहनचा फोन वाजला. तिने फोन उचलला. काजल, ताबडतोब घरी पोच. आई आणि बाबा सामान पॅक करून घरी जायला निघाले आहेत. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू त्यांचे मन दुखवू नकोस, पण तू आहेस की समजून घ्यायला तयारच नाहीस. तुला माहीत आहे का, ते सांगत आहेत की आता ते इथे परत कधीच येणार नाहीत. काजल घाबरत घाबरत म्हणाली, सॉरी रोहन, मी आता ऑफिसमधून निघते आहे. लवकर ये म्हणत रोहनने फोन ठेवला. काजल आता प्रचंड घाबरली होती. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. आता घरी गेल्यावर काय काय ऐकावे लागेल हे तिला चांगलेच माहीत होते. गेल्या 5 वर्षापासून ती असं सहन करत होती. खरं तर काजल ही चांगली शिकलेली मुलगी होती. ती तिच्या ऑफिसमध्ये टीम लीडर होती. रियाच्या जन्मानंतर पुन्हा ऑफिस जॉईन करण्याची वेळ आली तेव्हा सासू सासरे गावातील सर्व कामधंदा सोडून त्यांच्याकडे शहरात राहायला आले. त्यामुळे काजलला रियाची काळजी नव्हती, चिंता नव्हती. सासू सासऱ्यांना काही काम करावं लागू नये म्हणून काजल सगळी कामं करून जायची आणि संध्याकाळी आल्यावर सगळी कामं करायची. कामासाठी सासूबाईंना कामवाली बाई ठेवणं आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांचा शब्द पाळण्यासाठी कामवाल्या बाईला काढून टाकलं. काजल एवढं सर्व करूनही रोहन नेहमी आई वडिलांचं गुणगान गात असायचा आणि काजलला नेहमी सांगायचा की त्याच्या आई वडिलांमुळेच आपलं घर आणि रिया दोघांचेही चांगलं चाललेलं आहे. काजलला हे ऐकून खूप वाईट वाटायचं. एवढी धावपळ करून देखील तिचं कौतुक कोणालाही नाही, पण ती काही बोलायची नाही. सासू कोणतेही काम करत नव्हती, पण तिने तिच्या मुलासोबत गोड बोलून त्याला बरोबर मुठीत घेतलं होतं. काजलच्या सजवलेल्या घरात सासूबाईंनी पुन्हा तिच्या पद्धतीने बदल केला. काजल रोहनच्या बेडरूममध्येही कोणती वस्तू कुठे ठेवायची हे सुद्धा तिनेच ठरवले. सासरे घरचे संपूर्ण बजेट सांभाळतात. भाजीपाला, फळे, रेशन जे पूर्वी काजल आणायची ते आता त्यांच्यानुसार आणलं जातं. काजलने कधी काही आणले तर ते लगेच त्याला फालतू खर्च म्हणत असत. सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना घरी सुट्टी असायची, पण काजलचे काम दुप्पट असायची. ती रियाला वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे रिया सुद्धा तिच्या जवळ येतच नव्हती आणि आजी सुद्धा तिला तिच्या सोबत ठेवायची जेणेकरून तिला कोणतेही काम करावे लागू नये. एकदा काजल याबद्दल बोलली असता सासूबाईंनी मला माझ्या नातीपासून दूर ठेवत असल्याचे सांगून खूप गोंधळ घातला होता. आम्ही गावी जातो, मग तू तुझ्या मुलीची आणि घराची काळजी घे. आईची बाजू घेत रोहनने काजलला आईची माफी मागायला सांगितली. एकेकाळी एकमेकांसोबत आनंदी असलेले रोहन आणि काजल आता सतत भांडत होते. आम्ही इथे राहतोय त्यामुळे हे घर आहे. आम्ही गावी गेल्यावर या घराची, रियाची काळजी कोण घेणार, असं बोलून ती सारखी रोहनला इमोशनल ब्लॅकमेल करत असे. काजलला तिच्या कामामुळे घर, नवरा, मुलगी आणि तिचा स्वाभिमान हरवल्यासारखं वाटत होतं. आजही असेच काहीसे घडले होते. काजलला उठायला थोडा उशीर झाला, त्यामुळे तिला फक्त सकाळचा नाश्ता करता आला. दुपारचं जेवण तिने सासूला बनवण्याची विनंती केली आणि उपाशीपोटी ऑफिसला निघून गेली. रोहनच्या फोनने तिला सकाळची आठवण करून दिली आणि तिला खूप भूक लागल्याचेही तिला कळले. रोहनचे शब्द अजूनही काजलच्या कानात घुमत होते. राग, भीती, अपमान आणि त्यात भुकेने तिचे डोकं भयंकर दुखू लागलं होतं. अचानक तिची नजर तिच्या लॅपटॉपवरच्या वॉलपेपरवर असलेल्या तिच्या आणि रोहनच्या फोटोवर गेली. प्रसूती रजेनंतर पुन्हा आपली जॉब जॉईन करण्याच्या पहिल्या दिवशी रोहनने हा सेल्फी क्लिक केल्याचे तिला आठवले आणि कामाचे जास्त दडपण घेऊ नकोस आणि वेळेवर जेवायचं अशा प्रेमळ सूचना देऊन रोहन तिला सोडायला आला. त्यावेळी काजलला असे वाटले की जणू जगातील सर्वात नशीबवान मुलगी तीच आहे आणि दुसऱ्या हातात यशस्वी करिअर आहे. तिला त्याचा हात हातात घेऊन आनंद मिळवायचा होता. आता हेच हात तिला आधार कमी आणि बंधन जास्त वाटत होते. रोहन, तू असा कसा वागतोस? तुझा थोडाही सपोर्ट नाही मला तू का समजून घेत नाहीस? असा विचार करत काजलच्या डोळ्यात न कळत पाणी आलं. पुन्हा काजलचा फोन वाजला. तेव्हा तिला फोन फेकून द्यावासा वाटला, पण स्क्रीनवर तिच्या बेस्ट फ्रेंड प्रियांकाचे नाव पाहून तिच्या ओठांवर आपोआप हसू उमटले. तिला प्रत्येक वेळी कसे कळते की मी दुःखी आहे असा विचार करत तिने कॉल रिसीव्ह केला. प्रियांका म्हणाली, काजल, तू कोणत्या ग्रहावर राहतेस यार?
इतके दिवस झाले ना कॉल ना मेसेज. मला वाटले तू आणि रोहनने चंद्रावर घर बांधले की काय. हो मॅडम, चंद्रावरून एकदा आमच्याकडे पहा. प्रियांकाच्या बोलण्याने त्या क्षणाला तिचे सर्व प्रॉब्लेम ती विसरली होती. पण दुसऱ्या क्षणी पुन्हा तिला तिच्या आयुष्यात काय चालू आहे हे आठवलं. मी अजून तरी जमिनीवरच आहे आणि थोडी काळजीत सुद्धा आहे, काजल म्हणाली. काळजी करू नको सेनोरिटा, मी आले आहे. आता काही प्रॉब्लेम होणार नाही. काय झालं प्रियांका, तुला माहीत आहे? आणि काजलने आज जे काही झालं ते सर्व प्रियांकाला सांगितलं. आणि रोहन पण मला साथ देत नाही यार म्हणत काजल रडू लागली. पुष्पा, आय हेट इयर्स, प्रियांका खोडकरपणे म्हणाली. काजल चिडली. बाय, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मला माफ कर बाबा, आता आपण सिरियसली बोलूया. माझे जीवन जगण्याचे दोनच मार्ग आहेत. एक, जे काही होत आहे ते होऊ द्या, ते सहन करा. दुसरे, हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करा, प्रियांका आमिर खानच्या स्वरात म्हणाली. तेव्हा काजलला हसू आवरता आले नाही. ही नोटंकी सोड, तुला काय म्हणायचे ते मला समजते, पण एवढ्याच पण आणि नकोवर आम्हा बायकांचा जीव जातो. बोलता बोलता प्रियांका म्हणाली. हे बघ काजल, ते तुझं सासरचं घर आहे, तुरुंग नाही जिथे तू घाबरून राहावं. अन्याय सहन करणे आणि ॲडजस्ट करणे यात फरक आहे. हो यार, काजल म्हणाली. आणि हे सगळं करूनही कोणी सुखी नाही. मी थकले आहे. हो ना, तर आता तुलाच हे सर्व हँडल करावं लागेल. तुलाच तुझा मुद्दा मांडावा लागेल. तुला सासरच्या कोर्टात स्वतःची केस स्वतः लढायची आहे. रोहनला तुझा वकील म्हणून नेमला तर न्याय माहीत नाही, पण एक गोष्ट नक्कीच मिळेल आणि ती म्हणजे तारीख पे तारीख. दोघी मैत्रिणी एकत्र बोलताना मोठ्याने हसल्या. लव यू प्रिया, खूप दिवसांनी मी असे हसते, काजल म्हणाली. आणि तुझं बरोबर आहे, मला माझ्या हक्कासाठी लढावं लागेल, जेणेकरून भविष्यात रियालाही हा धडा मिळेल. एक इनाफ तूने पते की बात, चल फिर बाय, ऑल द बेस्ट, काजल लगेच म्हणाली. अरे नो ऑल द बेस्ट, बोल जा सिमरन जा. तसंच तिने फोन ठेवला. प्रियांका काही नवीन बोलली असे नाही, पण कधी कधी आपल्याला सगळं समजूनही त्यावर आवाज उठवायला एक पुश लागतो आणि तो पुश आपल्या काजलला मिळाला होता. राजा आणि गुलामाच्या या खेळात आता राणीची एंट्री झाली होती. त्यामुळे आपल्या काजल राणीने आधी तिचा आवडता समोसा ऑर्डर केला आणि मग रोहनला फोन लावला. काजलमध्ये झालेल्या बदलाबद्दल रोहन बेखबर होता. रोहनने फोन उचलताच म्हणाला. कुठे आहेस अजून? मी कधीपासून तुला फोन करायचा प्रयत्न करत होतो. लवकर ये आणि हे सर्व सॉल्व कर, मला पण कामावर जायचं आहे. रोहनचे म्हणणे ऐकून काजल शांत आवाजात म्हणाली. सॉरी रोहन, मी आता घरी येऊ शकत नाही. टीम सोबत एक महत्वाची मीटिंग आहे. काजलचा नकार ऐकण्याची सवय नसल्याने रोहनला राग आला. काय, येऊ शकत नाही? आणि ते आई बाबा जाण्याचा हट्ट करत आहेत, मी त्यांना कसं थांबवू? ते जातात तर जाऊ दे त्यांना रोहन, ते मोठे आहेत आणि आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले पाहिजे, काजल बिनधास्त बोलली. हे प्रकरण स्वतःवर येताना पाहून रोहनला क्षणभर धक्का बसला, पण पुढच्या क्षणी तो ओरडला. काय, त्यांना जाऊ दे? तू शुद्धीस आहेस का? आणि रिया, त्यांच्याशिवाय तू तिला कसं सांभाळणार? तू नाही रोहन, आपण रियाला कसं सांभाळायचं? रिया जेवढी माझी जबाबदारी आहे तितकीच ती तुझी देखील आहे. आणि आई बाबा गेले तर आज ऑफिसमधून सुट्टी घेऊन ही जबाबदारी तू पार पाड. उद्यापासून काय करायचं ते मी बघीन, काजल म्हणाली. रागाने चिडलेल्या रोहनने आता पती हक्काचे ब्रह्मास्त्र काढले. हा मूर्खपणा बंद कर आणि शांतपणे घरी येऊन आईची माफी माग. लास्ट मोमेंटला अशी सुट्टी द्यायला तुझ्या बापाचं ऑफिस आहे का ते? पण आज आपल्या राणीला प्रत्येक वार कसा परत करायचा हे देखील माहीत होते. हो का? मग माझी कंपनी देखील आपले वडील श्री जयराम चालवत नाहीत की उठल्या सुटल्या कधीही एका फोनवर मी घरी येऊ शकेल? आणि हो, अजून एक गोष्ट, माझ्याशी त्याच भाषेत बोलायचं ज्या भाषेत तुला स्वतःला ऐकायला आवडतं. काजलने हे सांगून फोन डिस्कनेक्ट केला. कोणालाही इतकं घाबरवू नये की भीती मरून जाईल. आज कुठून तरी ऐकलेली गोष्ट आठवली. पण हे सर्व सांगणारी काजल स्वतः आजीच्या खुशीत वाढलेली होती, कारण तिची आई नोकरी करायची. या कारणास्तव मुलांच्या आयुष्यात आजी आजोबांचे महत्त्व तिला चांगलेच माहीत होते. यामुळे ती आजपर्यंत गप्प होती, कारण काजलशी किती वैर असले तरी सासूचा जीव तिच्या नातीमध्ये होता. राग शांत झाल्यावर रोहनला जाणवलं की
आज तो त्याच्या संयमी आणि आत्मविश्वासी काजलचा सामना करत होता, जिचा त्याला 5 वर्षापूर्वी अभिमान वाटत होता. काजलला आपल्या ताब्यात ठेवण्याची आईची धडपड तो रोज पाहत होता, पण त्यांना काही सांगण्यापेक्षा काजलवर धाक ठेवणे त्याला अधिक सोपे वाटले. या कोंडीत तोही कोणाशी न बोलता कार्यालयात निघून गेला. मुलाची मनस्थिती पाहून सासूला सुद्धा तिच्या डोक्यावरून मुकुट सरकताना दिसत होता. कधी कधी आयुष्यात एखादी अवघड गोष्ट करण्यापेक्षा ती करण्याचा निर्णय घेणे जास्त कठीण असते, पण जेव्हा आपण हा टप्पा ओलांडतो तेव्हा त्या अडचणीमध्ये आपल्याला त्याचे उपाय दिसतात. त्यामुळे काजलने असाच प्लॅन बनवला आणि तिच्या मॅनेजरला विनंती केली आणि पुढच्या आठवड्यापासून 2 महिने वर्क फ्रॉम होमची परवानगी घेतली. संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती. रिया खेळायला गेली होती आणि सासू सासरे त्यांच्या खोलीत. तिने फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा आणि भजी बनवली. आवडीची भजी पाहून सासऱ्याने लगेच भजी घेतली, पण सासूने हात पुढे केला नाही आणि कडक आवाजात म्हणाली, मी रोहनला सांगितले आहे की सुट्टी घेऊन आम्हाला गावी सोडायला ये. खूप राहिलो इथे. आम्हाला आता 1-2 आठवड्यासाठी आमच्या गावी जायचे आहे. अरे, फक्त 1-2 आठवड्यांसाठी? भजीसोबत घराची शांतताही जाताना पाहून सासऱ्यांनी पुढाकार घ्यायचा ठरवला, पण काजल त्यांना मध्येच अडवत म्हणाली, नाही पप्पा, आता या म्हातारपणात मला तुम्हाला बळजबरीने इथे ठेवायला आवडत नाही. माफीऐवजी अनपेक्षित गोष्ट ऐकून सासऱ्याच्या भुवया उंचावल्या. काजलने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, इतकी वर्ष तुम्ही सगळं सांभाळून घेतलं, हा तुमचा मोठेपणा आहे, पण आता माझ्या पण काही जबाबदाऱ्या, माझे पण कर्तव्य आहेत. ते तुमच्यावर लादून चालणार नाही, ते मलाच पूर्ण करायला पाहिजे आणि म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे तुम्ही काळजी न करता जाऊ शकता. इतक्यात रोहन पण आला होता. काय, तू राजीनामा दिलास? अचानक झालेल्या हल्ल्याने सासूही हादरून गेली. हो रोहन, मला या समस्येवरचा हाच उपाय योग्य वाटला. अजून 2 महिन्याचा नोटीस पिरियड आहे, पण काळजी करू नकोस. मला वर्क फ्रॉम होम दिलेला आहे, पण आई बाबा, तुम्हाला एक वचन द्यावे लागेल. 1 महिन्याने रियाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तेव्हा नक्की यायचं आहे. अगदी 1 दिवसासाठी का होईना. तेवढा तिथे रिया आली. काजल रियाला म्हणाली, रिया बेटा, चल तयार हो, आपण आजी आजोबांना सोडायला जायचं आहे. फिरायला जायच्या विचाराने ती लगेच तयार झाली, पण रोहनचा चेहरा फिका पडला आणि सासूबाई, तिला फक्त चक्कर यायचीच बाकी राहिलं होतं. पण युद्धात उचललेले पाऊल थोडीच मागे घेतले जाऊ शकते. सासऱ्यांना समजले की यावेळेस पॅकिंग खरोखरच करावी लागेल. सासू सासऱ्यांना निरोप देताना काजलचेही मन अश्रूंनी भरून आले, पण कुटुंबातील प्रत्येकाच्या हितासाठी कधी ना कधी प्रत्येक घरातील राणीला असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात. घरी आल्यावर सगळ्यात आधी काजलने जुन्या मोलकरणीला पुन्हा कामावर ठेवलं आणि नव्या पद्धतीने आयुष्याला सुरुवात केली. सासू सासऱ्यांची अनुपस्थिती तिला नक्कीच जाणवत होती, पण काही दिवसातच एक चांगली गृहिणी बनून तिने पुन्हा घर चालवण्याची जबाबदारी घेतली. पण सासूबाईंनी लावलेल्या घरातील वस्तूमध्ये तिने काहीच बदल केला नाही, कारण सासूबाईंनी खूप छान पद्धतीने सर्व वस्तू लावल्या होत्या. काजलला सगळं एकटीने व्यवस्थित सांभाळताना पाहून रोहनच्या डोळ्यावरील आई वडिलांनी घातलेल्या भ्रमाचा पडदा दूर झाला. दुसरीकडे सासू सासरे यांचा एकही दिवस रियाची आठवण आल्याशिवाय जात नव्हता. सासूबाईंना पुन्हा घर सांभाळावं लागलं. त्यांना आता काजलने बनवलेले जेवण आणि तिला त्यांनी दिलेले टोमणे आठवायचे, कारण आता तिला नवऱ्याकडून असे कटू शब्द ऐकावे लागत होते. सासूला आता समजले की सुनेचा राग करण्यापेक्षा तिचा आदर झाले तरच ती आपल्या मुलाच्या नजरेत स्वतःचा आदर वाढवू शकेल. आज रियाच्या 4थ्या वाढदिवसाच्या पार्टीत रिया मांडीवर बसून तिच्या छोट्या हातांनी आजीला केक खाऊ घालत होती. तेव्हा काजलची मैत्रीण प्रियांका तिच्या सासूसमोर म्हणाली, अरे काजल, तू खूप चांगली इंटेरियर डिझायनर आहेस हो, आम्हाला हे माहीतच नव्हते. वा यार, तू सर्व काही किती छान ठेवले आहे, सर्व काही एकदम परफेक्ट. बाकीच्या मैत्रिणींनीही प्रियांकाच्या होकाराला होकार दिल्याचे पाहून काजल हसत हसत म्हणाली, अरे प्रिया, मी इंटेरियर डिझायनिंग? मस्करी करतेस का? याचं सर्व क्रेडिट आमच्या आईला जातो आणि घरात वडीलधारी माणसं असतील तर त्या घरात
घर पण येतो, नाही का? काजलच्या तोंडून असे शब्द ऐकून सासूला खूप भरून आलं. हे पाहून काजल पुढे म्हणाली, आणि प्रिया, तू त्या दिवशी बचत करण्याबद्दल काहीतरी बोलत होतीस ना? तू फायनान्समध्ये PhD केली आहेस, हे मला मान्य आहे. पण घरचे बजेट सांभाळून बचत कशी करावी हे सर्व आमच्या पप्पांकडून शिकून घे. सुनेकडून शाबासकी मिळाल्याने सासऱ्यांची छाती अभिमानाने रुंद झाली. आई वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहून रोहन प्रेमाने म्हणाला, पण आमची तक्रार आहे प्रियंका, तुझ्या मैत्रिणीशी. आम्ही तिघे असताना फक्त घरासाठी तुझी मैत्रीण तिच्या करिअरवर पाणी सोडत आहे. हो, सासूबाई म्हणाल्या, तू नोकरीचा राजीनामा परत घे. यापुढे आम्ही इथेच राहू आणि तुला घरची कामे शिकवण्याचे माझे काम अजून अपूर्ण आहे. सासूबाईंचे बोलणे ऐकून सर्वांना हसू आवरता आले नाही आणि जशी तुमची इच्छा आई म्हणत काजल त्यांच्या पाया पडली. धन्यवाद यार प्रिया, काजल म्हणाली आणि तिच्या फिल्मी स्टाईलमध्ये प्रियंका म्हणाली, काही हरकत नाही. मोठमोठ्या देशांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतच असतात. मैत्रिणींनो, शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की या कथेच्या कोणत्याही टप्प्यावर जर तुम्हाला काजलमध्ये तुमची दिसली असेल तर तुमच्यामध्ये दडलेली राणी ओळखा, तिला धीर द्या, पुढे जा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी तिला तुमच्यात जिवंत ठेवा. धन्यवाद.